नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। सच्चिदानंद घनप्रभू परमात्मा भगवान श्री रुक्मिणी पांडुरंगांचे चरणी साष्टांग दंडवत असो। भगवान गोपाल कृष्ण परमात्म्यांचे चरणी साष्टांग दंडवत असो। भगवान समर्थ सद्गुरुनाथांच्या चरणी अनंत कोटी साष्टांग दंडवत असो। आज चिंतनाला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा अध्यात्मामध्ये पडणारे प्रश्न, काही जगाचे आणि काही स्वतःचे, त्याचं चिंतन करणारा आणि प्रश्नाची सोडवणूक कशी करायची, उत्तर कसं द्यायचं त्याचं सांगणारा दिव्य असा अभंग। आपल्याला हा अभंग कदाचित नंतर ऐकायला मिळेल, परंतु आज महत्त्वाचा दिवस आहे, म्हणजे कार्तिक शुद्ध अष्टमी। आज गोपाष्टमी आहे। आज भगवंताने पहिल्यांदा गोचरणाला प्रारंभ केला आणि भगवान परमात्मा गोपाळ झाले, जे वर्णन भागवतामध्ये केलेलं आहे। आणि भगवंताने जो प्रारंभ केला तो दिवस आजचा आहे, गोपाष्टमी। त्यामुळे या दिवसाला अनन्य महत्त्व आहे। गो म्हणजे इंद्रिय, आणि इंद्रियांना अष्टधा प्रकृतीला, त्या इंद्रियांना भगवंताकडे लावणे, भगवंतांच्या मागे मागे जाणे, हे जो दिवस आहे तो आजचा दिवस आहे। त्यामुळे अभंग पण छान आलेला आहे की आपल्या इंद्रियांना भगवंताच्या मागे कसं लावावं आणि त्याचं चिंतन कसं करावं। या भगवान परमात्म्याला वंदना करून मी अभंगाचं वाचन करतो। अभंगामध्ये शब्द असे आहेत: काय माझे नेती वाईट म्हणून करू समाधान कशासाठी। काय माझे नेती वाईट म्हणून करू समाधान कशासाठी। काय मज लोक नेतील परलोका, काय मज लोक नेतील परलोका, जाता कोणा एका निवारेल, जाता कोणा एका निवारेल। न म्हणे कोणासी उत्तम वाईट, न म्हणे कोणासी उत्तम वाईट, सुखे माझी कूट खावो मागे, सुखे माझी कूट खावो मागे। काय मज लोक नेतील परलोका, जाता कोण एका निवारेल। सर्व माझा भार असे पांडुरंग, सर्व माझा भार असे पांडुरंग, काय माझे जगासवे काज, काय माझे जगासवे काज। काय मज लोक नेतील परलोका, जाता कोणा एका निवारेल। तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे सर्वही साधन, तुका म्हणे माझे सर्वही साधन, नाम संकीर्तन विठोबाचे, नाम संकीर्तन विठोबाचे। काय मज लोक नेतील परलोका, जाता कोणा एका निवारेल, जाता कोणा एका निवारेल। जगद्गुरु संत श्री तुकोबाराय महाराज या अभंगामध्ये परमार्थामध्ये येणारे प्रश्न आणि परमार्थात स्वतःला विचारायचे प्रश्न आणि त्याचं उत्तर याची चर्चा करतात। हा एक विलक्षण असा अभंग आहे। आणि जे नित्य साधन चिंतन करतात ते वारकरी या अभंगावरती नितांत प्रेम करतात, कारण हा अभंग वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून एक स्वतःला एक नियमाने, अनुशासनामध्ये बांधून टाकणारा असा अभंग आहे। याच्या अनुशासन काय आहे ते कळलं पाहिजे। ह्या अभंगाचे वर्णन करण्याच्या आधी मी आपल्याला एक गोष्ट सांगणार आहे, ती जरा आपण शांतपणे नीट श्रवण करा, त्याच्यापासून आपल्याला काही बोध होऊ शकतो। एक साधू होते, खरंच विरक्त संन्यासी, कोणाकडे फारसं न बघणारे, आपल्या आपल्या आत्मानंदामध्ये राहणारे, पायी चालणारे, पायामध्ये चप्पलही न घालणारे, एक लुंगी अथवा लंगोटी लावलेली, अंगावरती एक फक्त उपर्ण घेतलेलं, जटांचा भार आहे, हातामध्ये काय येतं, फक्त एक काठी आणि एक कमंडलू आहे। ते साधू तीर्थयात्रा, तीर्थसेवन करत 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 गंगा यमुना सरस्वतीच्या संगमावर प्रयागराज क्षेत्राला आले। तिथे त्यांनी स्नान वगैरे केलं, भगवंताचे पूजन आदी केलं। भिक्षेला अजून वेळ होता, काय करावं म्हणून विचार केला, आणि तिथे तर एक दगड दिसला। दगड छान होता, त्या दगडाची उंची वगैरे बघून त्यांना मोठा आनंद झाला। त्यांनी त्या प्रेमाने दगडाला कुरवाळला आधी, आणि नंतर भगवंताला बघितलं, नमस्कार केला, आणि दगडावर डोकं ठेवून शांतपणे झोपले एका कुशीवरती। इतकी शांत झोप लागली त्यांना की जणू काही त्या माधवाच्या मांडीवर झोपलेले, खूप आनंदामध्ये ते झोपलेले होते। त्यावेळेला त्या संगमावरती पाणी घेण्यासाठी म्हणून गावातल्या, देहाती गावातल्या 4 तरुण मुली हातामध्ये घागर घेऊन आल्या, घुंगट घेतलेला,
त्याने घागरा आणि ते वरती ओढणी घेतलेली अशा त्या देहाती पोरी पाणी घ्यायला आल्या आणि पाणी घेताना सगळ्या हसत खिदळत चालल्या होत्या. हसत खिदळत चालल्या असताना त्या पोरींनी या साधूला नदीच्या किनाऱ्यावरती निवांत झोपलेला बघितला आणि चौघीजणी बोलायला लागल्या आपापसामध्ये. त्यात पाणी घेता घेता पहिली मुलगी म्हटली की हा स्वतःला साधू म्हणवतो, पण ह्याला विषय सुटलाय का बघा. तर म्हणजे दुसरी म्हटली मला नाही कळलं असं का म्हणतेस. अगं घरामध्ये तक्क्या घेऊन झोपणं काय आणि इथं दगडाचा तक्क्या करणं काय, तकिया उशी करणं काय सारखंच आहे ना. त्यामुळे जर याला अजून झोपायला उशी लागते तर हा कसला आला साधू. साधूने ती गोष्ट ऐकली, डोळ्यात पाणी आलं. तो म्हटला बरोबर त्या मुलीने सांगितलेलं. तिने ती दगडाची उशी काढून टाकली आणि झोपला. दुसरी मुलगी आली, ती म्हटली उन्हा एवढी वरती आली परंतु याला अजूनही उठाव असं वाटत नाही, लाजही वाटत नाही, लोक एवढे पाणी भरायला येतात हे करतात. खुशाल झोपलाय. साधू उठून बसला. काय करावं लोक बोलतायत. तिसरी मुलगी म्हटली हा इतका निर्लज्ज आहे, हा इतका विषय लंपट साधू आहे, मी कधी बघितलं नव्हतं. गंगा यमुना आणि सरस्वतीच्या किनाऱ्यावरती इतका लंपट मनुष्य आला, हे केवढं दुर्भाग्य आहे. ते म्हणजे कसं ग. ते म्हणजे बघ टकाटका सगळ्यांकडे बघतोय, सगळ्यांचं बोलणं ऐकतोय, माझं ऐकतोय, तुझं ऐकतोय, हिचं ऐकतोय, आणि ती नजर किती भिरभिरती आहे. ज्याची नजर स्थिर नाही, ज्याची भगवंतावर नजर नाही, त्याचं तो काय करणारे परमार्थ. साधूने डोळे बंद केले. चौथी मुलगी म्हटली अगं माझ्या सख्यांना असं बोलू नका, आपण कोणाला दोष देणं चांगलं नाहीये. अगं हे लोकांना फार पहाटे उठतात आणि पहाटे उठून परमार्थाला लागतात, मग ते त्यांच्या मनाचे मालक असतात. ते कुठं रस्ता दिसेल तिथं आपल्यासारखं घरात झोपलेलं नाही ना. हा नदीच्या किनाऱ्यावरती खाली ओलं कोरडं न बघता झोपलेला साधू आहे. तुम्ही म्हणता की तकिया घेतला, अगं पण त्यांनी तकिया नव्हता घेतला, दगड घेतला होता. ज्या दगडावर तुम्ही डोकं टेकताना तो दगड त्यांनी डोक्याशी घेतला होता. अगं कदाचित पोचलेली विभूती असेल. म्हणते मग तू दगडा का त्याने फेकला. अगं लोक म्हणते टाकून दिला असेल. मग दुसरी म्हणते की हा दुपारी का झोपला. सांगितलेलं तुम्हाला मी आता की मनाचे राजे असतात. तिसरी म्हटली नजर भिरभिरतीये. नजर भिरभिरत नाहीये, ते नजरेने शोधतायत की परमार्थ करायचा परमात्मा कुठे आहे ते शोधतायत. पण डोळे का बंद केले. चौथ्या मुलींनी फार छान उत्तर दिलं. अगं डोळे एवढ्यासाठी बंद केले की मी स्तुती स्वरूपाचं किंवा तुम्ही निंदा स्वरूपाचं किंवा आपण निंदा स्तुती स्वरूपाचं काही बोललोय हे त्यांच्या कानावर पडलं तरी त्या अंतःकरणात जाऊ नये आणि आपल्याकडे लक्ष करून डोळे मिटले. हे कळल्यानंतर साधू महाराज उठले. त्यांनी चारही पूर्ण साष्टांग नमस्कार केला. चौथ्या मुलीला हात जोडले आणि म्हटलं माई आधी माया तूच आहेस, आणि ते साधू निघाले. परमार्थातलं हेच नेमकं लक्षण आहे. आपण काहीही करायला जा, परमार्थामध्ये प्रत्येक जण त्याच्यामध्ये गुणदोष काढेल. म्हातारपणी परमार्थ केला तर म्हणतील की आयुष्यभर करून करून भागले. तरुणपणी परमार्थ केला, काही जमलं नसेल, कुठेतरी अपहरण केलं असेल, अपहार केला असेल म्हणून परमार्थ करतायत. बालपणी केला, तू काय म्हातारा झालास का. घरामध्ये परमार्थ केला. आजकाल बाबांचं लक्ष दुसरीकडेच आहे. कधी परमार्थ करावा, काय करावा, कसा करावा, प्रत्येक जण प्रत्येक कृतीला कुठले न कुठले तरी उक्तीने जोडत असतात. ते त्यांच्या मनाप्रमाणे उक्ती निरुक्ती लावतात आणि त्यांच्या मनाप्रमाणे प्रत्येक जण बोलतं. मग तुम्ही प्रत्येकाचं बोलणं असं मनावरती घेऊन आणि प्रत्येकाच्या बोलण्याचा अर्थ मग चांगला वाईट सोयीस्कर किंवा आपल्याला जमणार नाही असं काढून तुम्ही परमार्थ करणार आहात का. परमार्थ नेमका कसा करायचा आहे. परमार्थ नेमकं का करायचं आहे. पहिली गोष्ट अशी की परमार्थ मी का करत आहे. हा परमार्थ करण्याचं माझं नेमकं प्रयोजन काय आहे. भगवंताला प्राप्त करण्यासाठी परमार्थ करतोय, संसारातल्या सुखदुःखांच्या निवृत्तीसाठी परमार्थ करतोय, दुःखाच्या निवृत्तीसाठी परमार्थ करतोय, आहे ही स्थिती टिकावी म्हणून परमार्थ करतोय, काही वर जायचंय म्हणून परमार्थ करतोय, भगवंतांच्या विशेषत्वाच्या प्राप्तीसाठी परमार्थ करतोय, कोणी सांगितलं म्हणून करतोय, गुरुजनाने सांगितलं म्हणून करतोय, पुस्तकात सांगितलं म्हणून करतोय. मी परमार्थ का करतो. मला हे आवडतं म्हणून करतो का, मी भीतीने करतोय का. खरोखर हे सगळे प्रश्न प्रत्येकाला पडतात. काही जणांमध्ये हिंमत असते बोलून दाखवायची आणि काही जण मूग घेऊन गप्प बसणारे असतात, जसं वारं वाईल तसं वाहणारे असतात. म्हटलं 4 लोक चांगली बोलली की त्यांच्याबरोबर जायला तयार,
4 लोकांनी विरोध केला की लगेच मी कुठं काय करते, आपला वेळ जात नव्हता म्हणून गीताचं पुस्तक काढून बसलो होतो. अशा रीतीने स्वतःशीच लबाडी करणारी पण माणसं असतात. तुकाराम महाराज आम्हाला प्रश्न सांगतात की अध्यात्मात पुढे जाण्यासाठी पहिल्यांदा प्रश्न पडले पाहिजे आणि ते प्रश्न स्वतःलाच पडले पाहिजेत, स्वतः विषयी पडले पाहिजेत आणि त्या प्रश्नाचं उत्तर स्वतः शोधलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात की परमार्थात पुढे जाण्यासाठी आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत, ते स्वतःलाच पडले पाहिजेत आणि स्वतः त्या प्रश्नातून पुढे जाण्याचा विचारही केला पाहिजे. श्रीमद भागवतामध्ये वर्णन येतं की राजा परीक्षितीला आधी प्रश्न पडला की मनुष्य जन्माचं कर्तव्य कर्म काय आहे, त्याने कशाचा त्याग केला पाहिजे, कशाचा जप केला पाहिजे. त्याला प्रश्न पडला, त्याला उत्तर सापडलं नाही. गुरुदेव समोर आले, त्यांना प्रश्न विचारला, गुरुदेवाने प्रश्नाचं अभिनंदन केलं आणि जे उत्तर दिलं ते श्रीमद भागवत आहे. आधी तुम्हाला प्रश्न स्वतःला पडला पाहिजे आणि त्या प्रश्नाच्या उकल होण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. मग गुरुरूप येतात आणि सद्गुरू येऊन, भगवंत येऊन तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी म्हणून ते आपल्यासाठी प्रयत्नशील होतात. कोणी माझ्यासाठी का प्रयत्न करावेत, कोणी मला का मदत करावीत. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं की उद्धरेत आत्मात्मानम नात्मानम नवसाधयेत आत्मैव ही आत्मबंधुर आत्मैव रिपुरात्मना. खरोखर तूच तुझा मित्र आहेस आणि तूच तुझा शत्रू पण आहेस. तूच तुझा मित्र आहे आणि तू शत्रू पण आहेस. तुझा उद्धार तूच करणार आहेस, तुझा उद्धार दुसरं कोणीही करणार नाही. देव कृपा करेल, सद्गुरू कृपा करतील, परंतु ती कृपा कळणे आणि त्या कृपेला त्याच्या छायेमध्ये राहण्याचा प्रयत्न करणे, या दोन्ही गोष्टी काही सोप्या आहेत का? दोन्ही गोष्टी सोप्या आहेत का? याचा विचार प्रत्येक साधनेने केला पाहिजे. हा अभंग जो आहे, या अभंगामध्ये प्रश्न विचारलेत तुकोबाराय महाराजांनी आणि हे प्रश्न दुसरं कोणा विचारू नाहीयेत, ते प्रश्न स्वतःच्या अंतर्मनाला विचारलेले आहेत आणि स्वतःच्या अंतर्मनाला प्रश्न विचारून स्वतःच त्या प्रश्नाची उत्तरं पण शोधतायत. हे परमार्थातलं खडगूढ आहे. आपल्याला प्रश्न पडला पाहिजे, आपण प्रश्नाचं उत्तरही दिलं पाहिजे आणि आपण आपल्या एका भूमिकेवरती सुनिश्चितपणे स्थिरावलंही पाहिजे. या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. तुकोबारायांनी या अभंगामध्ये कोणतं चरण महत्त्वाचं आहे, या अभंगामध्ये नेमकं काय सांगितलंय आणि या अभंगामधला सिद्धांताचा भाग आणि दुसरा भाग कोणता आहे, हा जर प्रश्न आपल्या मनामध्ये आला तर लक्षात येईल की हा अख्खा अभंग सिद्धांताचा आहे आणि अख्खा अभंग हा आपल्या अंतःकरणाचा आहे. या अभंगामध्ये असं एक वाक्य नाही की जे वेगळं आहे, उदाहरण आहे, तर पूर्ण अभंग सिद्धांत आहे. तुकोबारांचे जे अत्यंत थोडे अभंग आहेत की पूर्ण सिद्धांत वर्णन करणारे, त्यापैकी हा एक अभंग आहे म्हणून आवर्जून या चिंतनासाठी घेतलेला आहे. तुकोबारा महाराजांनी पहिला प्रश्न विचारला स्वतःला आणि आपल्या परमार्थाला. स्वतःलाही विचारलाय आणि आपल्या परमार्थालाही विचारलाय. काय विचारला? काय माझे नेती वाईट म्हणून? पहिल्यांदा सांगा की मला वाईट आहे समजून, मला वाईट म्हणून लोक माझं काय नुकसान करतील. खरोखर हा प्रश्न स्वतःला विचारा की मला वाईट म्हणून किंवा चांगलं म्हणून माझं काय नुकसान किंवा फायदा आहे. तुम्ही कोणीही मला वाईट म्हटलात, मी परमार्थ मार्गाला लागलो म्हणून. काय झालं तुकोबारायांच्या आयुष्यामध्ये? त्यांनी व्यापार उद्यम सोडला, सगळं सोडलं आणि भंडारदरा डोंगर धरला, वह्या सगळ्या पाण्यामध्ये बुडवल्या. या सगळ्यामध्ये लोकांनी त्यांना वेडही ठरवलं आणि या सगळ्या भावनेतून तुकोबाराय लिहितायत. असं आहे का? असं असतं तर अभंग गाथ्याच्या सुरुवातीला आला असता. हा अभंग गाथ्याचे शेवट आहे. देवडीकरांच्या गाथ्यामध्ये हा अभंग हा 2000 अभंगांच्या नंतर 21वा अभंग आहे हा. तर इतरांच्या गाथ्यामध्ये तो 889वा अभंग आहे. तर ह्याच्यातलं काही वेगळेपण आहे बरं का. तुकोबाराय महाराज आपण परमार्थामध्ये पुढं आल्यानंतरही म्हणतात की मला वाईट मानून, मंबाजी भटासारखी माणसं असतील किंवा अन्य कोणी असतील, मला वाईट म्हणून ते माझं नुकसान करतायत का? सूर्याला शिव्या घालून किंवा सूर्याच्या अंगावरती थुकून सूर्याचं काही नुकसान होतं का? अध्यात्मामध्ये पुढे जाणाऱ्या माणसाने, व्यवहारात पुढे जाणाऱ्या माणसाने किंवा संसारात पुढे जाणाऱ्या माणसाने सुद्धा आपल्याला वाईट म्हणणाऱ्या माणसांचा विचार करणं पहिलं सोडलं पाहिजे. हो, कोणीच कोणाला चांगलं म्हणावं. राजाला पण पाठीमागे राडलेखाच्या म्हणणारी जनता आहे. तर मग आपल्याला कोण चांगलं म्हणेल, आपल्याला वाईट बोलणार नाही, मला लाईक्सच येतील, डिसलाईक कोणी करणार नाही.
हे कोणी ठरवलं आणि हा विचार आपण का करावा? आणि त्यांनी वाईट म्हटलं मग माझं नुकसान काय होणार आहे? किंबहुना काही ठिकाणी असं म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी. मला पहिला प्रश्न हा आहे माझ्या जीवाला विचारायचा वाटतो की रे अंतःकरणातल्या अंतरंग आम्हाला सांग की मला वाईट म्हटल्याने माझं नुकसान काय होतं? खरोखर हा पहिला प्रश्न प्रत्येकाने नोंदवून ठेवा. विचार करा की मला वाईट म्हटल्याने माझ्या अध्यात्मातलं नुकसान काय आहे? मी आहे तसाच आहे आणि मी तसाच असल्या कारणामुळे मी त्या पद्धतीने चिंतन केलं पाहिजे. मी अध्यात्मात प्रगती केली पाहिजे. मी अध्यात्मामध्ये गती मिळवली पाहिजे. मी अध्यात्मामध्ये वेग आणला पाहिजे. वेग आणला पाहिजे म्हणजे नुसते पोथ्या पुराण वाचायचे आहेत का? नुसते तीर्थयात्रा करायच्या आहेत का? नुसत्या माळा ओढायच्या आहेत का? ह्याचं उत्तर तुकोबाराय महाराजांनी अभंगाच्या 5व्या चरणात दिलेलं आहे की मी काय केलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात मी अध्यात्मामध्ये वेग आणला पाहिजे. आणि तुकोबाराय महाराज अभंगाच्या पहिल्या चरणाच्या दुसऱ्या ओळीमध्ये म्हणतात करू समाधान कशासाठी? मी त्यांना भिवून आणि त्यांच्या समाधानासाठी मी का जगावं आणि का वागावं? खरोखर सांगा या जगामध्ये कोणाला तरीही आजपर्यंत दुसऱ्याचं पूर्ण समाधान करता आलेलं आहे का? संसारात समाधान करता आलंय का? केअरलेस वागायचं नाहीये, पण तुम्ही कोणाची किती केअर केली, काळजी घेतली तरीही लोक तुम्हाला त्याच्यामध्ये जसं साधूच्या बाबतीमध्ये दगड घेतला, दगड फेकला, प्रत्येकाने हे केलं. पण चौथ्या मुलीने योग्य उत्तर दिलं की साधू महाराज आपण काय करत आहात? म्हणून तिला आदिमाया म्हणते नमस्कार केला. तर आपण हा विचार केला पाहिजे की मी लोकांना भिवून त्यांच्या समाधानासाठी जर परमार्थातलं काही वागणं करायला लागलं ना तर तो घातक ठरेल, ते चुकीचं ठरेल. मी भिवायचे कोणाला? या जगामध्ये मी घाबरायचं असेल तर फक्त एकाच गोष्टीला, म्हणजे अशी कोणतीही कृती होऊ नये की ज्या कृतीमुळे मी माझ्या सुकृतामध्ये दोष निर्माण करून ठेवेल. मी भगवंतापासून दूर जाईल. भगवंतापासून दूर जाता कामा नये. त्यासाठी मी भगवंताला चिटकून राहायला पाहिजे. त्यासाठी जे करायला पाहिजे ते मी केलं पाहिजे. मी लोकांच्या समाधानासाठी वागणं, मी लोकांच्या समाधानासाठी अध्यात्म करणं, मी लोकांच्या समाधानासाठी जगणं, जे संसारच करणं आहे ना. ज्या वेळेला मोठ्या मोठ्या लोकांना या साहेब, बसा साहेब किंवा मोठ्या मोठ्या रूपाने बघणं, माझे शिष्य खूप मोठे मोठे सांगणं, हे परमार्थाचं लक्षण नाहीये. मी माझ्यासाठी परमार्थ करतोय, मी माझ्यातला परमार्थ शोधून काढतोय, हे विसरता कामा नये. विचारताही आणि विसरता कामा नये. दुसऱ्या चरणामध्ये तर तुकोबाराय महाराज अजून एक प्रश्न स्वतःला विचारतात. पहिला प्रश्न विचारला मी ते माझं काय वाईट करतील, नुकसान करतील. दुसरा प्रश्न विचारला की मी लोकांचं समाधान कशासाठी करू. आता तिसरा प्रश्न आहे का काय माझं लोक नेतील परलोका. हा तिसरा प्रश्न विचारला की असा आहे का की लोकांचं बी मन धरल्यामुळे लोक काहीतरी माझ्यावरती कृपा करतील आणि लोक मला परमार्थामध्ये वरती नेतील आणि मला परलोक प्राप्त होऊन देण्यासाठी लोक प्रयत्न करतील, मदत करतील, असं काही आहे का. मुळात प्रश्न असा आहे की परलोकात जाण्यासाठी लोकांची मदत होते का. त्याचं उत्तर नाही असंही आहे आणि छोटं स्वल्प स्वरूपामध्ये हो असं पण आहे. त्यामुळे हा प्रश्न जो आहे ना हा अत्यंत गंभीर विचारलेला आहे. हा स्वतःला पण कळला पाहिजे. तर पहिली गोष्ट नाहीच. तुम्ही लोक आम्हाला वरती प्रपंचामधून परलोकात जाण्यासाठी कशी मदत करू शकतील. ज्याचं त्यांनी केलं पाहिजे. वर जे चलन चालतं ते सत्कृत्याचं चलन किंवा सत्कर्माचं चलन, संचिताचं चलन मी प्राप्त केलं पाहिजे. पण मला कोणी परलोकात नेतील का. तर नाही, माझा प्रयत्न मला केला पाहिजे. पण मी आता असं म्हटलं की हो लोक वरती जाण्यासाठी मदत करतात, हेही म्हटलं. पण हा योग किती लोकांच्या आयुष्यात येतो माहिती आहे का. अक्षरशः लाखो कोट्यावधी लोकांच्या मध्ये एखाद्याच्या आयुष्यामध्ये योग येतो आणि ते लोक महत् संचिताचे भाग्यशाली असतात. म्हणजे काय होतं की एखाद्याच्या ज्याला शेवटचा अंतकाळ जवळ येतो तर त्याच्या आजूबाजूला सगळे लोक जमतात आणि ते भगवंताचं नामसंकीर्तन जोरजोरात सुरू करतात आणि खूप देवाचं नाव घेत 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 त्याची जरी डोळे कान सगळे बधीर झाले असले, बंद पडत असले, त्याचं नामाचा एवढा गजर करतात, भगवंताचं नामसंकीर्तन इतकं करतात की त्यामुळे एक क्षणभरासाठी जरी त्याला सावधता आली तेवढं त्याच्या कानात नाम पडतं आणि त्यांच्या जोडीने तो बरोबर म्हणतो.
जसं एखादा ब्राह्मण मंत्र म्हणायला लागल्यानंतर आपोआप दुसऱ्या ब्राह्मण तोंडामध्ये मंत्र येतो, तसं आपोआप आपल्या तोंडामध्ये भगवंताचं नाव येतं. पण अशी मदत करणारी लोक किती आहेत की त्यामुळे परलोकात जायला मिळालं, अंतिम काळी भगवंताचं स्मरण झालं, असं किती आहेत, असे किती आहेत? अवघड आहे. एक मला याच्यामध्ये गोष्ट आठवते, एक अनुभव सांगतो आपल्याला, की एक व्यक्ती ज्याने आयुष्यभरामध्ये फक्त धंदा धंदा धंदा, पैसा 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 पैसा, पाणी एवढंच केलं. खूप पैशाच्या मागं लागला, खूप पैशाच्या मागं. पण ते एक होतं, त्याच्या आईवर फार जीव होता. आईसाठी तो वेळ द्यायचा, आईसाठी बोलायचा, आईसाठी काही पण करायचा. पण पैशापुढं आई पण दुय्यम होती, बायको पण दुय्यम, मुलं पण दुय्यम, सतत पैसा 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 आणि पैसा. त्याच्या आईची अवस्था, अंतिम अवस्था जवळ आली. तो मुलगा आला आणि आता त्याने मनात कल्पना केली की आपली आई जाणार, आणि ती त्याला कल्पना काही सहन होईना. आणि मग त्यांनी तातडीने भराभर लोकांना फोन केले आणि भजनी मंडळ बोलवून घेतलं. आणि भजनी मंडळ बोलवून घेऊन त्यांनी दारामध्ये फटाके वाजवायला सांगितले, दिवे लावायला लावले. अख्ख्या घरामध्ये दिवा लाइटिंग, समया, दीप, ज्योती कल्या, खूप फटाके वाजवायला सांगितले. बँडवाल्याला बोलवलं, मंगलवाद्यांचा गर्ज सुरू केला. त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी टेप लावून चांगल्या चांगल्या विद्वान ब्राह्मणांची मुखातून रुद्र वगैरे सुरू केला. तो आई शेजारी बसला आणि मोठ्याने श्रीराम जयराम जय जयरामचा जय जयकार करत बसला तो आईच्या जवळ बसून. आणि त्यावेळेला काही लोक आली, सत्संग भजन करतायत. आईने त्या मुलाकडे बघितलं, डोळे उघडून फक्त विचारलं की बाळा, आयुष्यभर तुझ्यापासून लांब राहायला, पण तुझी माझी नाळ एक आहे हे तू आज सिद्ध केलंस. मला जे आवडतं ते तू केलंस. आता फक्त एकच कर की तुझ्या मांडीवर मला डोकं ठेवायला दे. तो म्हटलं, आई ही गोष्ट फक्त मागू नको, मी तू माझ्या मांडीवर डोकं ठेवू नकोस. तो म्हणे का? तर म्हणे, तू फक्त तुझ्या समोर कोण आहे त्याच्याकडे पहा, तू भगवंताकडे पहा. आणि त्यांनी पण हात जोडले आणि भगवंताचा जय जयकार केला. आई थकलेली होती, जाणार होती, आईने पण देवाला हात जोडले आणि तिचा परमार्थ तिने परिपूर्ण केला. ही मी कलोकल्पी कथा सांगत नाहीये, ही घडलेली हकीकत आहे. त्याच्यानंतर त्याने आई गेल्यानंतर 10 मिनिटं फटाक्याची आतषबाजी केली, जय जयकार केला, वाद्य वाजवली, बेफान होऊन नाचला, मग ढसा 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 रडला. माझी जेव्हा त्याची भेट झाली, डोळ्यात पाणी होते, पाठरात फिरवला की खरंच एखाद्याला गावाला जाताना निरोप कसा द्यावा तुझ्याकडनं शिकावं. ही तर परमार्थाच्या गावाला निघाली तुझी आई, खूप छान केलं. पण असे किती लोक आहेत की आपल्या परमार्थाला आपल्या शेवटी असा जय जयकार करतील? बहुतेक लोक बाजूल्यापासून रडायचाच कार्यक्रम करतात. तुम्ही गेल्यानंतर आमचं कसं होणार? छातीवर हात आपटतील, पाठीवर हात आपटतील, जमिनीवर हात आपटतील, बांगड्या फोडून घेतील, कपाळाचं कुंकू पुसतील, तमाशे करतील. असे किती लोक आहेत की मला परमार्थाला परलोकाला घेऊन जातील? जगामध्ये नाही तशी लोक. मग परलोकाला माझं मी जायचंय, माझा मी प्रयत्न केला पाहिजे. हे माझ्याबरोबर परमार्थाला कोणीही मला देऊ शकत नाही. हे जसे नेऊ शकत नाही तसं मी परमार्थात जायला लागल्यानंतर हे मला अडवून घरात पण थांबू शकत नाहीत. जात्या जीवाला थांबवण्याची ताकद कुठल्याही वैद्यात नाही, कुठल्या डॉक्टरमध्ये नाही, ब्रह्मांडामध्ये कोणामध्येही नाही. एकदा जीव जायला लागला की तो जीव भगवंताच्या दिशेने जातो आणि भगवंताच्या दिशेने जायला पाहिजे. त्यामुळे त्यांनी चौथा प्रश्न विचारला, जाता कोण आहे का निवारेल? मी परलोकामध्ये जायला लागल्यानंतर परलोकात जाऊ नये म्हणून जगाने कितीही प्रयत्न केला तरीही ते सत्य होईल का? तसं होईल का? तो होणार नाही, होणार नाही, होणार नाही. म्हणून तुझा प्रयत्न तू केला पाहिजे. अजून एक गोष्ट तुकोबाराय महाराज प्रश्नातून विचारतात. ते म्हणतात, न म्हणे कोणाशी उत्तम वाईट. ज्याला खरा परमार्थ करायचा आहे ना त्याने काय करावं? आता उत्तर स्वतःचं की न म्हणे कोणाशी उत्तम वाईट. कधीही कोणाबद्दल वाईट बोलू नये आणि कधीही कोणाबद्दल चांगलं पण बोलू नये. स्तुती करावी परमेश्वराची, व्यर्थ करू नये मानवाची. जे काही स्तुती गायची ती परमेश्वराची गा. कारण परमेश्वराची स्तुती गायल्या कारणामुळे परमात्मा त्या त्या रूपातून येऊन कृपादान करतो. तुम्ही श्रीमंताकडे गेलात आणि तुम्ही खरोखर दानशूर आहात म्हटले तर कदाचित त्याच्या अंतरंगामध्ये प्रेम उत्पन्न होईल, तुम्हाला काहीतरी दान देईल, तुमचं कल्याण होईल. पण तुम्ही कोणाकडेही गेलात, एखाद्या असुराकडे गेलात आणि तू दानशूर म्हटल्यानंतर तो काय दान देणार आहे? तो तुमच्यावरती अटॅकच करणार आहे. मग कशासाठी तुम्ही कोणाबद्दल वाईट किंवा चांगलं बोलता?
आयुष्यभरात लोकांना फार सवय असते की कितीतरी लोकांची फुकट स्तुती करायची. तुमचा फोटो माझ्याजवळ ठेवतो, तुमचं हे माझ्याजवळ आहे, तुमचं ते माझ्याजवळ आहे, तुमचं. अरे कशासाठी? कशासाठी करायची स्तुती? आणि का कोणाबद्दल वाईट बोलायचं? दुसऱ्याच्याबद्दल वाईट बोलून गॉसिप करून होणारं नुकसान हे तुझं आहे. परमार्थ करणाऱ्या, अध्यात्म जीवन जगणाऱ्या मानवा, हे साधका, तुझं नुकसान आहे. तुझं नुकसान आहे. कधी विसरू नको. अख्ख्या भागवतामध्ये शुकदेवांनी एका भगवंता वाचून कोणाची स्तुती केलेली नाही. संतांच्या वाचून कोणाचंही नाव घेतलेलं नाही. आणि अख्ख्या भागवतामध्ये शुकदेवांच्या मुखारविंदातून एखाद्याला सुद्धा निंदात्मक, शापात्मक किंवा दोषात्मक चर्चा केलेली नाही. किंवा भागवताचा जो पाया मूळ आहे राजा परीक्षितीच्या याच्यामध्ये, की परीक्षित राजाला जो शाप मिळाला होता, त्या शाप देणाऱ्या त्या शमिकाच्या वडिलांनी सुद्धा त्याची निंदा केली की राजाची चूक एवढी मोठी नाही की त्यासाठी तू राजाला मृत्यूदंड द्यावास. राजा एकदाच चुकला होता. अरे नाही रे, कोणाबद्दल आपल्या मनात, अरे ब्राह्मणाच्याकडे क्षमा हा पहिला गुण आहे. तर तू अंतःकरणामधून क्षमा करायला शिक. म्हणजे तू जेव्हा अंतःकरणातून क्षमा करायला शिकशील ना, त्याला षड्रिपू सुद्धा तुझ्या वाट्याला येणार नाही. पण अंतःकरणामध्ये सुद्धा तू थोडंसं ठेवशील ना लेश, तर षड्रिपू हे आपलं घर आहे समजून गोविंदाला या घरात बसू देणार नाहीत. ज्याला इच्छा आहे की गोविंदाने या घरामध्ये बसावं, त्याने अंतःकरणामध्ये षड्रिपूंना बसायचं छोटंसं स्थान, म्हणजे कलीला दिलेलं 5वं स्थान, निंदास्तुती, याच्यातून बाहेर पडावं. हेच भागवताचं अंतरंग आहे की निंदास्तुती या 5व्या स्थानातून बाहेर पडावं हे सांगितलंय. आणि तुकोबाराय महाराज पुढे जाऊन एक वाक्य सांगतात. ते वाक्य खूप महत्वाचं आहे. सुखे माझी कूट खावो मागे. सुखे माझी कूट खावो मागे. कूट म्हणजे निंदा. माझी निंदा कोणी किती केली, खाल्ली, खाऊ देत. किती लोक मला चांगलं म्हणू देत, वाईट म्हणू देत, काय वाटेल ते म्हणू देत. मीही लोकांच्या बोलण्याचा विचार करण्यापेक्षा मी परमार्थाचा विचार करावा. श्रीमद भागवतामध्ये 2 ठिकाणं अशी आहेत की तिथं हेच विचार प्रौढ्यांनी प्रतिपादन केले. पहिलं ठिकाणी कपिल महामुनींनी देवहूतीला केलेला उपदेश, आणि दुसरं ठिकाण जे आहे त्या दुसऱ्या ठिकाणामध्ये भगवान नाभीपुत्र असलेले जे ऋषभदेव भगवान आहेत, तर ऋषभदेवांनी केलेल्या पुत्राधिकांना उपदेश. या दोन्ही उपदेशामध्ये हेच सांगितले, सुखे माझे कुठं खावो मागे. आपल्या मागे लोक वाटेल ते बोलत, आपल्या तोंडावर बोलत, आपल्या मागे बोलत. कपिल महामुनी आपल्या मातेला कळवळून सांगतात की माते, खरोखर परमार्थ तोच करू शकतो की जो याच्यामध्ये विचार करत नाही. एक फार छान उदाहरण सांगितले, इतकं छान उदाहरण सांगितलं ना, अंतःकरण भरून येतं माझं, की जो कोळी अत्यंत प्रयत्नपूर्वक आणि अतिशय जिद्दीने, कष्टाने एक एक धागा आपल्या तोंडातून काढून जाळं विणतो, तो कोळी त्या जाळ्यावरती लीलया फिरतो आणि त्या जाळ्यामध्ये तो कोळी किडे पकडतो, भक्षण करतो. पण शेवट काय होतं माहिती आहे का तुम्हाला? तो कोळी त्या जाळ्याच्या मोहामध्ये, तो कोळी त्या स्वतः जाळ्याच्या बाहेर जाऊ शकत असताना पण त्या जाळ्यामध्ये अडकून तोही मरतो. तुमचं अध्यात्म जर तुम्ही असं जर निंदास्तुतीवरती ठेवलं, तर एक दिवशी तुमच्या अध्यात्माच्या या तुमची कोळ्यात जाळं तयार होईल, ते अध्यात्म होणार नाही. ज्याप्रमाणे मासे किंवा कोळी जाळ्यात सापडवतो सगळ्या भक्ष्याला, त्याप्रमाणे काळाच्या जाळ्यात तुम्ही सापडणार आहात. पण सुखे माझी कूट खावो मागे. माझ्या मागे, माझ्या समोर, माझ्या बाजूला बसून ज्याला जी निंदा करायची आहे, ज्याला जे बोलायचं आहे, ते त्यांनी बोलावं. हे अध्यात्मातली तितिक्षा आहे. हा अध्यात्मातला संयम आहे. हा अध्यात्मातला फार मोठा पराकोटीचा संयम आहे. आणि त्या संयमाचं पालन मी अत्यंत निष्ठेने केलंच पाहिजे. काय वाटेल ते हो. एक सांगतो, किती रागाने, प्रेमाने चंदनाला उघळा, त्याच्या जन्माची झीजत होते. तुम्ही रागाने उघळा, प्रेमाने उघळा, त्या चंदनाची झीजच होते. पण झीज जरी झाली तरी चंदन मागे ठेवतो, तो सुगंध असतो. हे आपल्याला अध्यात्म आहे, हे आपल्याला जगायचं आहे. म्हणून
तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात, न म्हणे कोणाची उत्तम वाईट, सुखे माझी कुठ खावो मागे. आणि हे झाल्यानंतर तुकोबाराय महाराज आता अध्यात्म काय माझं ते चौथ्या चरणात सांगतात की सर्व माझा भार असे पांडुरंग. आता माझा सर्व भार मी पांडुरंग ठेवलाय. जे काय चांगलं आहे, जे वाईट आहे. एकदा तुकोबाराय महाराजांना एका बाईने दिवाळीला घरी बोलावलं. तुकोबाराय महाराज पहाटे तिच्याकडे दिवाळीला अत्यंत प्रेमाने गेले. गेल्यानंतर ती म्हटली की महाराज तुमच्यावरती माझी खूप प्रेमनिष्ठा आहे. ती तुकोबारायांची कट्टर वैरी होती. एवढे तुम्हाला दिवाळीचं तुम्हाला मंगल स्नान घालायचंय. अंगणामध्ये बसवलं, ठेवला पाट, गरम पाणी केलं 4 हंडे आणि गरम पाणी करून आले. आणि ती बाई, बुवा घालू आंघोळ तुम्हाला? आई तुझी इच्छा, सांगितलं. आणि बुवाने डोक्यावरती हात ठेवला आपलं डोकं चोळण्यासाठी आणि तिने भांडा धरला खालनं फडकं लावून आणि तुकोबारायांच्या अंगावरती ओतला. गरम पाणी म्हणजे किती गरम असावं, उकळतं पाणी होतं. त्या पाण्याने तुकोबारायांच्या अंगाला तात्काळ फोड आले. 1 हांडा सडल्यानंतर ती गप्प बसली. दुसरा, तिसरा, चौथा, एका मागे भसा हांडे ओतले. हा होरपळून मेला पाहिजे. तुकोबाराय महाराजांनी तिच्याकडे बघितलं आणि तिच्या काहीही न बोलता भगवंताला हाक मारली आणि भगवंताला कळवळून हाक मारली. आणि ते कळवळून तुकोबाराय तिला म्हणतात, जळे माझी काया लागला वणवा, धावरे पांडुरंगा माय बापा. तिच्या बाईला दोष नाही दिला. अरे माझी काया जळतीये, वणवा पेटलाय, तू धाव, तू धाव, तू धाव. आणि तुकोबाराय महाराज उठून उभे राहिले. धोतर गरम आहे, सगळे कपडे गरम, अंग गरम आहे, पहाटेची वेळ आहे, सगळं तोंड उरलेलं आहे, सगळ्या अंगाला फोड आहेत. त्या बाईला आशीर्वाद दिला. बाई तुझं काय चुकलं नाही, थंडीची दिवस आहेत, कार्तिक महिन्यात दिवाळी असते, पहाटेची वेळ आहे, तुला वाटलं की मला गरम पाणी आवडत असेल, पण शरीराला गार गरमाची सवय झालीच पाहिजे. कारण शीतोष दुःख दुःखेशु तथा मानापमान यो स्तुल्यनिंदा सुतिर्मौनी संतुष्ट येन केनचित. बाई तुझ्यामुळे माझी दिवाळी खरी मला कळली. नमस्कार केला, निघून गेले. तळमळत झोपले होते. पांडुरंगाला यावं लागलं आणि पांडुरंगाने हळुवार हात फिरवला, तेलाची वाटी घेतली आणि अंगाला संबंध तेल लावलं आणि हळुवार हात फिरवला. पण पांडुरंग मायबाप होता. त्याचा हात तेव्हा फिरला की ज्यावेळेला तुकोबारायांनी त्या बाईला काहीही दोष दिला नाही, वहिनीला सुद्धा दोष दिला नाही. आणि आम्ही तर प्रत्येक बाबतीमध्ये गिऱ्हाईक शोधतो, कोणाच्या डोक्यात खापर फोडायचं, या गोष्टीला कोणाला जबाबदार धरायचं, याला कोण जबाबदार आहे. परंतु ह्याच्यापेक्षा या सगळ्याला जबाबदार माझ्या अंतःकरणात राहणारा पांडुरंगच आहे. हे जे कोणी जाणतात ना ते परमार्थात पुढे जातात. म्हणून तुकोबाराय महाराज अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये मर्म सांगतात की सर्व माझा भार असे पांडुरंग. माझा सर्व भार जे काही आहे ते आता पांडुरंग आहे. मी मेल्यानंतर आयुष्यभर लोकांनी माझं नाव घेतलंय म्हणून दादाला पोचवायला जात असताना भूत होऊन लोकांच्या मागे लागू नये या भीतीने नुसतेच राम बोलो भयराम म्हणण्यापेक्षा, श्रीराम जयराम जयराम माझ्या मागे म्हणण्यापेक्षा तोंडाने भगवान नाव का घेऊ नये. भूत कशाला होईल. माझा सर्व भार पांडुरंग आहे. आणि काय माझे जगासवे काज, या जगाबरोबर माझं कोणतं कर्तव्य आहे हा प्रश्न विचारला. पण याच्यामध्ये आपला नकारात्मक वाटतं, पण ह्या अभंगाचं वैशिष्ट्य असे की हा विचारायला 6वा प्रश्न नकारात्मक नाहीये, तो खूप सकारात्मक प्रश्न आहे. सर्व माझा भार असे पांडुरंग, काय माझे जगासवे काज. याच्यामध्ये मी जगावर कसं वागावं आणि जगातल्या प्रत्येक माणसाला भगवंताकडे कसं न्यावं, हे काज म्हणजे माझं कर्म आहे, कार्य आहे, हे मी विसरता कामा नये. आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना. मी परमार्थ केला आणि मी परमार्थ शिकवेन, तुम्ही पण सगळे परमार्थाला लागा. काय माझे जगासवे काज, याच्यामध्ये हे कळलं पाहिजे की मी परमार्थ शुद्ध करावा आणि जगतातल्या प्रत्येकाला शुद्ध परमार्थाची गोडी लावावी. हा अभंगाचा उपक्रम का केलाय आपण? कारण श्री गुरु गोविंद महाराजांची इच्छाच ती आहे की नित्य 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 आपल्याला या अध्यात्माची गोडी लागावी, त्यातलं अंतरंग आपल्याला कळावं आणि त्या अंतरंगातून एक एक पायरी चढावी. ज्या पायऱ्या 1-1 फुटाच्या असतात ना त्या पायऱ्या चढायला फार जड जातं, पण ज्या पायऱ्या 9-9 इंचाच्या आहेत सोपं जातं. 1 फुटाकडे 9 इंचामध्ये फरक किती आहे? 3 इंचाचा. पण त्यापेक्षा जी पायरी 6-6 इंचाचीच आहे ती अजून सोपी जाते अजून सोपी जाते. तर हीच गोष्ट आहे की छोट्या उंचीची पायरी पण तरीही पायरीच आहे, खालच्यापेक्षा
वरती नेणारी आहे, ती खाली ढकलणारी नाही आहे. हे विसरता कामा नाहीये. तर जगावरून तर काय काज आहे, तर हेच काज आहे की मी पण समजून घ्यावं, पांडुरंगाची भक्ती करावी आणि माझ्या आजूबाजूला जे येतील त्यांनाही नकळत कृतीतून भगवंताच्या भक्तीच्या मागे लावावं. तुकोबाराय महाराज अभंगाच्या 5व्या चरणामध्ये सगळ्यात रहस्य सांगताना म्हणतात, तुका म्हणे माझं सर्वही साधन नामसंकीर्तन विठोबाचे. आता माझं सर्व साधन जे काही परमार्थ आहे, काय माझ्या पोथ्या आहेत, पुराणं आहेत, जे काही मी करतोय ते सगळं एकच आहे की नामसंकीर्तन विठोबाचे. मी अखंड मुखामध्ये भगवंता तुला गावं आणि अखंड तुला द्यावं, सतत तुला गात राहिल्याने तुझं नाम घेतल्या कारणामुळे माझं अंतःकरण आपोआप शांत होते, स्वस्थ होते आणि त्याचबरोबर परिपूर्ण आणि तृप्त होते. त्यामुळे एकच साधन आहे. तुका म्हणे माझे सर्वही साधन. साधन कोणतं असेल? नामसंकीर्तन. म्हणून तुकोबाराने एका अभंगात मला सांगून ठेवले की नामसंकीर्तन साधन पै सोपे. नामसंकीर्तनाला साधन म्हटलंय. ज्याला साध्य करायचं त्या परमार्थाला, ज्याच्यामुळे साध्य करता येतं ते साधन हे नामसंकीर्तन आहे. ज्याला साध्य करायचं त्या परमार्थाला ज्याच्यामुळे साध्य करता येतं ते साधन नामसंकीर्तन आहे. गोडी लावा. सुरुवातीला 8 प्रहरामध्ये 4 सेकंदाची गोडी लावा. करता करता वाढवा, वाढवता वाढवता पुढे जा. पुष्कळांना काय असतं परमार्थामध्ये ना, सारखं पाया पडायची सवय असते. देवाला पाया पडतील, मनातल्या मनात नमस्कार करतील, सारखं देवा सांभाळ बरं का मला, देवा देवा, हे चुकलं माझं, नमस्कार करतील, कान पकडतील, देवा सांभाळ का मला, खरं सांगतो तुम्हाला बाबा सांभाळा करतील, म्हणजे परमार्थ करतील का? जो खरा परमार्थ करतो त्याला एक गोष्ट कळते की अंतरंगामध्ये बसलेला पांडुरंग तो त्याच्या इच्छेप्रमाणे तुला वागवणार आहे. डावाने किती सांगितलं की मला आमटीत जायचं नाही, मला शेवयाच्या खिरीत जायचं, तरी डाव जिच्या हातामध्ये ती गृहिणी ठरवते. आणि तो आमटीत जरी गेला तरी आमटीची चव डावाला कळत नाही, ती शेवयाच्या खिरीत गेला तरी शेवयाची खिरीची चव डावाला कळत नाही. आपल्याला परमार्थाची चव कळली पाहिजे आणि म्हणून आपण अंतःकरणातल्या पांडुरंगाला मोठेपणा दिला पाहिजे. आमच्या दुसऱ्यामुळे परमार्थ होत नाही. त्या लोकांच्या वागणं असं आहे, मी बसलो की लोक मला मोठ्याने रेडिओ लावतात, मोठमोठ्याने गाणी म्हणतात, जोक सांगतात, टाळ्या वाजवतात, आवाज करतात, माझे देव उचलतात, माझ्या देवाची निंदा करतात, माझ्या महाराजांची निंदा करतात, माझ्या परमार्थाची निंदा करतात. ह्या चक्रातून पहिलं सुटलं पाहिजे. मी हे करतोय म्हणजे मला देव प्राप्त होईल, या चक्रातून पण सुटलं पाहिजे. पोथ्या पुराणं वाचणं, माळा ओढणं, घाबरून परमार्थ करणं, ह्या चक्रातून पण सुटलं पाहिजे. मी करतो ते बरोबरच आहे, या दुराग्रहाच्या चक्रातून पण सुटलं पाहिजे. किंबहुना या सगळ्या गोष्टीमुळेच देव मला भेटेल, या असमजातून पण सुटलं पाहिजे. तुम्ही कितीही करा, तुमच्या संचितातली दुःख भोगायची आहेत, पण परमात्म्याची कृपा झाल्यानंतर त्या सगळ्या दुःखामध्ये पण देव आनंद दाखवायला लागतो आणि त्या आनंदाने तुम्ही जा. फक्त अंतःकरणामध्ये भार पांडुरंगावरती सोपवा आणि नामसंकीर्तन विठोबाचे करा. सर्व माझा भार असे पांडुरंग, नामसंकीर्तन विठोबाचे. हे ज्याला जमलं त्याचा परमार्थ पुढे गेला आणि हे ज्याला जमलं नाही तो फक्त प्रश्नोत्तर करत बसला, तो पुढे जाऊ शकत नाही. तुकोबारायांचं हे बहुमूल्य वचन हे परमार्थातलं एक सुंदर असं प्रतिपादन आहे. जगद्गुरु तुकोबाराय मला सांगतात त्या गोष्टी आपण अंतःकरणात ठसवूयात, आपल्या अंतःकरणामध्ये लिहूयात आणि आपल्या प्रत्येकाला आपल्या सद्गुरूंच्या द्वारा जे काही नाम प्राप्त झालं आणि जी भगवत मूर्ती भगवंत सद्गुरुनाथांनी दाखवली त्या मूर्तीशी एकनिष्ठ होऊन ते नाम आपण घेऊयात आणि आपलाही परमार्थ सुखेनैव करू. जगाकडे पाहू नका, पाहायचं झालं तर फक्त अंतःकरणाकडे पहा. आणि एकच गोष्ट पुन्हा सांगतो की अंतःकरणाकडे असं पहा की ज्या अंतःकरणामध्ये विषयाला येऊन बसावंसं वाटणार नाही, तर परमार्थाला भगवंताला येऊन बसावंसं वाटेल. आणि थोडंसं जरी चिंतन विषयाचं अंतःकरणामध्ये असेल तर अंतःकरणामध्ये विषय पटकन येऊन बसतील, परमेश्वराला बसायला वेळ लागेल.
पण जर भगवंताचंच चिंतन विषय भगवंतच विषय झाला आणि चिंतन भगवंताचंच केलं तर बाकी हरी आला हाता मग कैची भय चिंता झालेली सेवा सद्गुरुरायांच्या विठोबाच्या चरणी अर्पण करून वाणीला विश्राम देतो. तसंच कृष्ण अर्पणमस्तु विठ्ठल चरण अर्पणमस्तु. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्व संतन की जय. जय गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांना माझा प्रेमपूर्वक जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.